हॅलो फ्रेंड्स, ऋतू अँड प्रियास फूडी लाईफवरती आपलं खूप खूप स्वागत आहे. तर आजची रेसिपी अगदी तोंडाला पाणी येणारी आणि सगळ्यांना आवडणारी अशी आणि घरच्या घरी बनवणारी, कोणतीही भेसळ नसणारी, अगदी ओरिजिनल टेस्ट ह्या बर्फीची येणार आहे तुम्हाला. तर ह्यासाठी आपण कमीत कमी साहित्यामध्ये ही बनवलेली, जे घरामध्ये आपल्याला इझिली अवेलेबल आहे ते. तर इथे मी 1 लिटर फुल फॅट दूध तापायला ठेवले. आता दूध घेताना एक तर तुम्ही म्हशीचं घ्या, गाईचं जरी घेतलं तर ते बऱ्यापैकी फुल क्रीम दूध असलं पाहिजे. आता इथे अर्धा लिंबाचा रस घ्यायचा आहे. आता इथे आपण दूध फोडण्यासाठी म्हणजे त्याचा चिला बनवण्यासाठी लिंबूचा वापर केला आहे. तुम्ही विनेगरचाही वापर करू शकता. आता इथे एक टीप लक्षात ठेवायची आहे की जर आपण 1 चमचा लिंबाचा रस घेणार असेल तर त्यामध्ये 1 चमचा इतकं पाणी घालायचं आपल्याला. सेम तीच प्रोसेस जर तुम्ही 1 चमचा विनेगर घेत असाल तर 1 चमचा पाणी त्यामध्ये ॲड करायचं आणि मग दूध फोडायचं आपल्याला. आता दुधाला एकदम प्रॉपर अशी उकळ आलेली आहे. आपण ह्यामध्ये लिंबाचा रस थोडा थोडा करत ह्यामध्ये आपण तो ॲड करत जायचं आहे. अगदी खूप पटकन सगळा टाकायचं नाही आहे. दूध व्यवस्थित फुटलं पाहिजे, पाणी एकीकडे आणि दुधामधनं जो चिला निघणार आहे तो खूप जास्त निघाला पाहिजे. त्यासाठी आपल्याला हळूहळू ह्यामध्ये लिंबाचा रस टाकायचा आहे. इथे आता गॅस बंद करायचा नाही आहे. लिंबाचा रस टाकल्यानंतर हे आपल्याला 4 ते 5 मिनटं गॅस चालू ठेवायचा आहे. जसं जसं दूध गरम होत जाईल तसं तसं ते व्यवस्थित फुटेल. आता तुम्ही बघू शकता दूध फुटायला सुरुवात झालेली आहे. एक अजून 2 मिनटं आपण दूध व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे आणि आता आपलं दूध आपल्याला हवं त्या पद्धतीने व्यवस्थित फुटलेलं आहे. आता इथे आपण गॅस बंद करून द्यायचा आणि 2 ते 3 मिनटं हे असंच ठेवायचं आहे. तोपर्यंत इथं आपण अर्धी वाटी साखर आणि 100 ग्रॅम मिल्क पावडर घेतली आहे मी. आता 1 लिटर दुधामधनं जितका चिला निघेल त्यासाठी 100 ग्रॅम मिल्क पावडर पुरेशी होते. आता इथे साखर मिक्सरच्या बाउलमध्ये काढून घ्यायची, वेलची टाकायची. तर ही आता आपल्याला आपल्या आवडीनुसार घ्यायची असेल, नसेल आवडत फ्लेवर तर नका घेऊ. आणि 5 ते 6 आपण इथे काजू टाकलेले आहेत. काजूने आपल्या बर्फीला अगदी क्रीमी असं टेक्स्चर येणार आहे. हे सगळं मिक्सरमध्ये आपल्याला फिरवून घ्यायचं आहे. आता इथे आपलं जे दूध आपण फाडलं होतं ते आपण एका सुती कापडाने गाळून घेणार आहे. आता हे 2 ते 3 वेळा धुवून घ्यायचं, जेणेकरून जो आंबटपणा ह्यामध्ये उतरला आहे तो अगदी व्यवस्थित धुवून जातो आणि अजिबात ह्याच्यामध्ये आंबटपणा राहत नाही. तर पुन्हा व्यवस्थित 2 ते 3 पाण्याने याला धुवून घ्या आणि मग नंतर व्यवस्थित पिळून घ्यायचं आपल्याला फडक्यातनं. अजिबात ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी ठेवायचं नाही आहे. पूर्णपणे कोरडा करायचा आहे. तुम्ही चाळणीवरही करू शकता किंवा अशा सुती फडक्यावरतीही तो करू शकता. व्यवस्थित पिळून घेऊन आपण एक 2 मिनटं ह्याला बांधून असं सोडून देणार. आपल्याला अजिबात ह्यामध्ये मॉइश्चर नको आहे. आता इथे तुम्ही पनीरही वापरू शकता. पण लक्षात ठेवायचं की पनीर अगदी फ्रेश असलं पाहिजे. थोडंसं एकदम कोरडं असं पनीर नसलं पाहिजे. आता इथे आपण जे मिक्सरमधनं वाटून घेतलं होतं ते का प्लेटमध्ये काढून घेणार आहे. ह्यामध्ये मी फक्त साखर आणि काजू टाकलेले आहेत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बदामाचाही वापर करू शकता. ह्यामध्ये तुम्ही कोकोनटही टाकू शकता. आता इथे मिल्क पावडर ॲड करायची. ही 100 ग्रॅम इतकी मिल्क पावडर आहे. हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे. आता इथे आपल्याला अजिबात दुधाचा किंवा कशाचाही वापर करायचा नाही आहे. जो आपला चिला आहे तो ऑलरेडी थोडासा ओलसर असतो, त्यामध्ये अगदी व्यवस्थित हे मिक्स होणार आहे. तर तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी मी ह्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे. आता हाताने व्यवस्थित फोडून एकजीव करून घ्यायचं आहे. आता हे एकजीव करताना आपण इथे हाताचा वापर करायचा आहे, म्हणजे ते अगदी व्यवस्थित एकजीव होतं. आता ह्या बर्फीमध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स ॲड करू शकता जर तुम्हाला आवडत असतील. इवन जर तुम्हाला कोणता इसेन्स आवडत असेल तर तोही तुम्ही ह्यामध्ये ॲड करू शकता. मी अगदी ओरिजिनल ह्याचा फ्लेवर ठेवला आहे. अशा प्रकारची बर्फी कोणीही घरी खूप सहज बनवू शकतं. कोणत्याही सणासाठी तुम्ही ही बर्फी घरी नक्की बनवा, अगदी झटपट होते. आता आपण एक पेपर घेणार आहे किंवा तुमच्याकडे जर बटर पेपर असेल तर बटर पेपर घ्यायचा किंवा प्लॅस्टिकची पिशवी घेतली तरीही चालेल. त्याला तूप लावून घ्यायचं आणि त्यावरती हा गोळा व्यवस्थित मळून घ्यायचा, एकजीव करून घ्यायचा, सॉफ्ट होऊन द्यायचा आणि आपल्याला हवं त्या शेपमध्ये आपण हे रोल करून ठेवणार. आता इथं मी याचा रोल करून ठेवलेला आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्हाला जर गोल गोल पेड्यांसारखं याचा शेप हवा असेल तर तसाही करून ठेवलं तरी चालेल.
आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून फ्रीजमध्ये एक 2 ते 3 तास फ्रीझरमध्ये आपण हे सेट व्हायला ठेवणार आहे, जेणेकरून आपल्या बर्फीला व्यवस्थित शेप येईल आणि ती व्यवस्थित सेट होईल. आता ह्या पद्धतीने मी ह्याला शेप दिलेला आहे. तुम्हाला हवं त्या पद्धतीने तुम्ही याला शेप देऊ शकता. सगळ्यात महत्त्वाचं, ही बर्फी तुम्ही अगदी व्यवस्थित स्टोअर करून एक 4 ते 5 दिवस आरामात खाऊ शकता. आता इथे मी याला चांदीचं वर्क लावून घेतलेलं आहे. हे ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही लावा, नाही लावला तरी चालेल. इथे तुम्ही पिस्ता असेल तर पिस्ता बारीक करून ह्यावरती ॲज अ डेकोरेशन म्हणून सुद्धा वापरू शकता, किंवा काजू बदामचाही वापर इथे तुम्ही करू शकता. खूप झटपट होणारी ही बर्फी आहे. फक्त हिला सेट व्हायला एक 10 मिनटं लागतात. बनवण्यालाही तितकीच प्रोसेस आहे. खूप सहज होते, खूप पटकन होते आणि चवीला अगदी भन्नाट. बनवली तर 1 दिवसापेक्षा जास्त ही राहणार पण नाही घरात, इतकी छान होते. तर नक्की ट्राय करा आणि सांगा आम्हाला तुमची बर्फी कशी झाली आहे. या सणाला ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.